अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला मी आज सुरुवात करते. तर आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जेणेकरून त्या उपायाने तुमचं नशीब बदलणार आहे, तुमची वेळ बदलणार आहे. असा कोणता उपाय आहे जो खूप साधा आहे, ना त्याला तिथं पैसे द्यायचे, ना तिथं तुम्हाला असं खूप काही कष्ट करायचे किंवा तुम्हाला असं देवाचा खूप मंत्र साधना असा वेळ घालवायचा आहे. तिथं असं कोणतंही नाही. फक्त 5 मिनिटाचं ते काम आहे. तुम्हाला पोथीपुराण वाचायचे नाही आहेत किंवा तुम्हाला कुठले ग्रंथ वाचायचे नाही आहेत किंवा तुम्हाला कोणतेच ना तुम्हाला इथे गुरुचरित्र वाचायचं आहे, ना तुम्हाला स्वामी चरित्र वाचायचं आहे, ना स्वामी सारामृत वाचायचं आहे. इथं तुम्हाला काही करायचं नाही आहे. हा 5 मिनिटाचा जो उपाय आहे तो तुम्हाला फक्त करायचा आहे इथे. तर तो उपाय म्हणजे आपल्या ज्या हस्तरेषा असतात, आपलं जे हातात म्हणतात ना, आपल्या हाताच्या रेषांवर आपलं नशीब असतं. नशिबाच्या रेषा असतात. तिथं आपल्याला संतती, आपल्याला मुलं किती होतील, आपलं भविष्यात आपली प्रगती किती होईल, आपल्याकडे पैसा किती येईल, आपण कोणत्या पदावर, आपण कुठपर्यंत पोहोचू. आपल्या हातामध्येच आपलं नशीब असतं, आपल्या रेषा असतात. त्याच्यावरच आपल्याला कळतं की आपलं भविष्य कसं आहे, आपण कुठपर्यंत जाणार आहे, आपण कुठपर्यंत पोहोचणार आहे, आपण काय करू शकतो. हे आपल्या हाताच्या हस्तरेषांवरच सगळं लिहिलेलं आपलं नशीब असतं असं म्हणतात. तर असाच एक छोटासा उपाय आहे. तो उपाय आपल्याला करायचा आहे. जो गुरु, जे आपल्याला गुरु सांगतात, जे गुरूंची सेवा करतात, आपण त्यांच्यासाठीच हा उपाय आहे. आणि आपण गुरूंची सेवा केली, आपली स्वामींची सेवा केली तर आपल्या पाठीमागचा जो गुरु असतो तो एकदम मजबूत होतो. जो गुरुग्रह असतो तो पण आपला मजबूत होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ह्या हस्तरेषा असतात ना, त्याच्यामुळे आपल्याला हे पण समजते, म्हणजे सगळंच आपल्या हस्तरेषावरच अवलंबून असतं असं म्हणतात. म्हणून हस्तरेषा ज्या आपल्या हाताच्या आहेत त्या पण खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यावर आपलं नशीब घडत असतं या हस्तरेषांवरच. तर तो उपाय म्हणजे गूळ आणि शेंगदाण्याचा उपाय आहे. गूळ आणि शेंगदाणे हे प्रत्येकाच्या घरात असतातच. तर गूळ शेंगदाणे हे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आपल्या मंदिरात ठेवायचे आणि मंदिरात ठेवल्यानंतर आपल्या घरामध्येच तेच गूळ शेंगदाणे घेऊन तुम्हाला गाईला चारायचे आहेत. पण आपण काय करतो, आपण प्रत्येक वेळी डिशमध्ये किंवा वाटी वगैरे त्याच्याने आपण गूळ शेंगदाणे हे गाईला देत असतो. पण असं न करता तुम्हाला ते आपल्या हाताने चारायचे आहेत गाईला. म्हणजे जे आपल्या हाताने जेव्हा ती गाई वाटीला जशी चाटून पुसून ती खात असते ना, तसे जेव्हा आपल्या हाताला जेव्हा ती चाटून पुसून खाईल ना, तेव्हा आपल्या पाठीमागचे जे नकारात्मकता, निगेटिव्हिटी किंवा जे आपल्या हातामध्ये, आपल्या आयुष्यात, आपल्या नशिबात जे दोष असतील पुढे आपल्याला माहीत नाही आहेत, ते दोष पण ते जेव्हा आपण आपल्या हाताने चाटतो आणि जेव्हा ती गाई आपल्या हाताला जेव्हा चाटून पुसून खात असते तेव्हा ती आपलं नशीब पण बदलत असते. हे तुम्हाला माहिती असू द्या. हा खूप 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 चमत्कारी उपाय आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये हा अनुभवलेला आहे. जवळजवळ मी आता हे गेली 3-4 वर्ष मी हे करते, त्याच्यामुळे मला हा अनुभव आलेला आहे. आणि खरंच माझं नशीब पण बदललेलं आहे. खूप म्हणजे खूप. काही गोष्टी अशा असतात की न सांगणाऱ्या असतात, मी त्या सांगू शकत नाही. पण मी आज तुम्हाला हा प्रभावी उपाय सांगते, जो गूळ शेंगदाण्याचा. आपल्या नशिबात जे घडणारं असतं ना वाईट गोष्टी, त्यासुद्धा ती आपल्या हातात चाटून पुसून खाल्ल्यामुळं ती पूर्ण जे दोष काय आपल्या निगेटिव्हिटी, नकारात्मकता किंवा पुढं काही वाईट गोष्टी घडणार आहेत त्यासुद्धा ती चाटून पुसून ती तिच्याकडे खेचून घेते आणि आपल्याला दोषमुक्त करत असते. त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही कोणत्याही वारी करू शकता. असं नाही आहे की गुरुवारीच करा. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा
प्रत्येक कोणत्या ना कोणत्या देवाला स्मरण आपण करून केला तरीही तो उपाय चालतो. तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढे शेअर करा. नाही तुमचं आयुष्य बदलले तर तुम्ही म्हणसाल नंतर की माझं आयुष्य बदलत चाललेलं आहे. आणि अजून एक, प्रत्येक गोष्ट केली की त्याला थोडा वेळ द्यावा लागतो आणि वेळेनुसारच हळूहळू आपल्याला फळ मिळत असतं. तर संयम हा खूप महत्त्वाचा आहे. त्या दृष्टिकोनातूनच तुम्ही हळूहळू हा उपाय करून पुढे जावा. तुमचंही नशीब घडेल, तुमचंही नशीब बदलेल याची मला खात्री आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा उपाय नक्की आयुष्यामध्ये ट्राय करा. धन्यवाद.